श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. बघा, नवीन वर्ष सुरू झालं आणि बघता बघता 1 महिना संपला देखील, तरीही आपल्या अडचणी, आपल्या समस्या मात्र जिथे होत्या तिथेच आहे आणि अजूनही वेळ गेलेली नाही. आजचा हा स्वामी संदेश ऐका आणि स्वामी तुम्हाला काय करायला सांगत आहे ते एकदा करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमच्या सगळ्या समस्या सुटणार आहे. तर आजचा स्वामी संदेश जाणून घेण्या अगोदर तुम्हाला फक्त एक छोटंसं काम करायचं आहे. तुमच्यासमोर 3 अंक दिसत आहे. त्या 3ही अंकांपैकी एका अंकावर तुम्हाला बोट ठेवायचा आहे. तो अंक मनामध्ये ठेवायचा आणि मग त्यानुसार तुमच्यासाठी काय संदेश आहे त्याचं पालन मात्र तुम्हाला करायचं आहे. कारण सांगण्याचं काम जरी माझं असलं तरीही करण्याचं काम मात्र तुमचं आहे. आणि स्वामी तर चमत्कार हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडवूनच आणतात. फक्त त्यासाठी विश्वास मात्र ठेवावा लागतो. आता तुम्ही अंक निवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि 7 अंक ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते सांगायला सुरुवात करते. स्वामी सांगतात, अरे आमचा तारक मंत्र, एकदा तू आमचा तारक मंत्र म्हणून बघ. तारक मंत्र म्हणजे काय, तर सगळ्या दुःखातून, सगळ्या संकटातून तारून नेणारा मंत्र. आणि हा मंत्र तू जेव्हा तुझ्या ओठांवर आणणार आहेस तेव्हा नक्कीच तुझ्या जीवनाची नौका आम्ही स्वतः चालवणार आहोत. तुमच्या मनात कसलाही संशय, कसलीही भीती बाळगायची गरज नाही. कारण स्वामींचा प्रचंड पाठबळ असलेला मंत्र तुमच्या सोबत आहे. अतर्क म्हणजे तर्काच्या पलीकडे. स्वामी हे कुठल्याही तर्काच्या पलीकडे आहे. आणि तर्क म्हणजे काय, तर तुमच्या भाषेत लॉजिक. ज्याप्रमाणे स्वामींच्या अनुभूती भक्तांना आलेल्या आहेत त्याला कुठलंही लॉजिक किंवा कुठलाही तर्क तुम्ही लावू शकत नाही. अवधूत ही अध्यात्माची सर्वोच्च स्थिती आहे. त्यामुळे स्वामींना अवधूत असं म्हटलं आहे. स्वर्णगामी म्हणजे तुम्ही मनापासून जर स्वामींना हाक मारली तर ते लगेच तुमच्या मदतीला धावून येतात. ज्या ठिकाणी स्वामींचे पवित्र वास्तव्य आहे अशा ठिकाणी कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. स्वामी स्वतः भक्तांचे भाग्य लिहितात. ज्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो त्याला 3ही लोकांचे भय नसते. स्वामींच्या आज्ञेशिवाय काळही आपल्याला नेऊ शकत नाही असं हा तारक मंत्र शिकवतो. कितीही मोठं संकट आलं तरीही घाबरून जायचं नसतं, खचायचं नसतं. तर आलेल्या संकटाला सामोरं जायचं असतं, त्याचा सामना करायचा असतो आणि त्यावेळेसही घाबरायची गरज नसते. कारण स्वामींची शक्ती आणि स्वामींचं पाठबळ हे कायम आपल्या सोबत असतं. हे शिकवणारा जो मंत्र आहे तो म्हणजे तारक मंत्र. अक्कलकोटमधील वास्तव्यामध्ये अनेक भक्तांना स्वामींनी मोठ्या मोठ्या आजारांतून आणि अगदी मृत्यूच्या दारातूनही वाचवलेला आहे. जन्म मृत्यू हा स्वामींच्या हातातला खेळ आहे. त्यामुळे अजिबात घाबरू नका. तुम्ही स्वामींना त्यांच्या मुलासारखे आहात. तुम्ही स्वामींना त्यांच्या लेकरासारखे आहात. आणि हे शिकवणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र. आपल्या मनात स्वामींबद्दल दृढ विश्वास हवा, श्रद्धा हवी आणि पूर्ण मनापासून स्वामींची भक्ती केली तर तुम्ही स्वामींचे भक्त बनू शकतात. आपण आयुष्यात अनेक संकटांना, वाईट काळाला सामोरं जातो. अशा वेळी आपण भक्तिभावाने जर स्वामींचा धावा केला तर स्वामी आपल्या मदतीला नक्कीच धावूनही येतात. या सर्व गोष्टींचा विसर पडू देऊ नका. आपल्या आयुष्यात आपल्याला आलेले स्वामींचे अनुभव, स्वामींची प्रचिती या सगळ्या गोष्टी आठवा. त्यामुळे घाबरू नका आणि यापुढेही स्वामी तुम्हाला सदैव साथ देणार आहे. या गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवा. विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ यांना पंचामृताची उपमा दिलेली आहे. आणि विभूती म्हणजे भस्म. आपल्या या दत्त संप्रदायात विभूतीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. नमन नाम म्हणजे स्वामींचे नामस्मरण आणि हे देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे ध्यान. आणि हे सगळं काही शिकवून जाणारा आणि त्या गोष्टींची अनुभूती देणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र. तर ज्यांनी कोणी 7 अंक निवडला आहे त्यांनी फक्त रोजच्या रोज न चुकता तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र एकदा की म्हणायला सुरुवात केली की जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणी सोडवण्याचं काम कसं स्वामी करतात ते तुम्हाला अनुभवायला मिळेल. स्वामी भक्त हो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की स्वामींनी तुम्हाला कुठला संदेश दिला आहे. आता ज्यांनी 21 नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी बघूया स्वामी काय सांगतात ते. स्वामी म्हणतात, ज्यांनी 21 अंक निवडला आहे त्यांच्यासाठी आम्हाला एवढंच सांगणं आहे की एकदा आमचं चरित्र वाचून बघा. आमचं स्वामी चरित्र सारामृत एकदा डोळे भरून बघा आणि ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा, तसं जगण्याचा प्रयत्न करा. नक्कीच स्वामी माऊली नेहमीच पाठीशी उभी राहील. आता स्वामी समर्थ सारामृत यामध्ये काय दिलेलं आहे तर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ या शब्दाचा अर्थ आपण समजावून घेऊ. श्री म्हणजे स्वयं,
श्रीपद विराजित सद्गुरू भगवान दत्तात्रय स्वामी महाराज। स्वामी म्हणजे काय तर स्वहा अधिक कमी। स्वहा म्हणजे भस्म करणे अथवा समर्पित करणे असा त्याचा अर्थ होतो। आणि मी म्हणजे माझं अज्ञान, माझा अहंभाव, माझा अहंकार व माझ्या इच्छा अर्थात माझ्या मीपणाचा स्वाहा करणे म्हणजे स्वामी। त्यानंतर समर्थ। समर्थ म्हणजे संसाररूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा असा समर्थ या शब्दाचा अर्थ होतो। त्यायोगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विरचित भगवान दत्तात्रय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरु कृपा माझ्यावर अंकित करा आणि माझ्या पाठीशी कायमस्वरूपी उभे राहा असा या श्री स्वामी समर्थ या नामाचा अर्थ होतो। आणि या श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनाचे सारामृत जेव्हा जेव्हा आपण वाचणार आहोत तेव्हा तेव्हा त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे। आपल्या आजूबाजूला ते एक प्रकारे कवचाचं काम करणार आहे आणि कुठलीही वाईट शक्ती म्हणा किंवा कुठल्याही चुकीच्या गोष्टी आपल्यापासून दूर ठेवण्याचं काम हे स्वामी चरित्र सारामृत करणार आहे। त्यामुळे ज्या घरामध्ये रोज 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृतचे वाचले जातात त्या घराला कशाचंही भय राहत नाही। त्या कुटुंबाचं रक्षण स्वतः स्वामी महाराज करत असतात। त्यासोबतच घरातील प्रत्येक सदस्याने कमीत कमी 3 अध्याय का होईना स्वामी चरित्र सारामृतचे वाचलेच पाहिजे। जो माझा भक्त रोज 3 अध्याय वाचेल त्याचं वर्तमान, भविष्य आणि भूतकाळ ह्या तिघांचीही जबाबदारी मी स्वीकारतो आणि त्या 3ही काळांपासून त्याची मुक्तता करण्याचं काम मी स्वतः करतो असं स्वामी सांगतात। आता 3 अध्याय का वाचायचे तर पहिला अध्याय भूतकाळासाठी, दुसरा अध्याय वर्तमान काळासाठी आणि तिसरा अध्याय आहे भविष्यासाठी। पहिला अध्याय जेव्हा आपण वाचतो तेव्हा भूतकाळातील ज्या काही चुका आपल्या झाल्या असतील त्याला क्षमा मिळते। दुसरा अध्याय जेव्हा वाचतो तेव्हा वर्तमान स्थिर होण्यासाठी आपल्याला मदत मिळते आणि जेव्हा तिसरा अध्याय आपण वाचतो तेव्हा भविष्याच्या योजना सत्यात उतरण्यासाठी स्वामी महाराज स्वतः आपल्याला मदत करत असतात असा त्याचा अर्थ होतो। त्यामुळे कमीत कमी 3 अध्याय का होईना पण आपल्याकडनं वाचन झालंच पाहिजे। आता स्वामी भक्त हो ज्यांनी 21 हा अंक निवडला होता त्यांना स्वामी काय सांगत आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल। तुम्हाला कुठली सेवा करायची आहे हे देखील लक्षात आलं असेल। तर आता वळूया ज्यांनी 11 नंबर निवडला आहे त्यांच्याकडे। आता ज्यांनी 11 नंबर निवडला आहे त्यांना स्वामी काय संदेश देतात तर स्वामी त्यांना सांगतात की माझं नामस्मरण कर। नामस्मरण ही सर्वात मोठी सेवा आहे। नामस्मरण का करायचं याचा फायदा काय आहे आणि कशामुळे करायचं। नाम हे आकाशापेक्षाही मोठं आहे। नामस्मरण हे केल्याने आपण मागच्या जन्मीचं जे पाप आपल्याकडून नकळत घडलेलं असतं त्यातून आपली मुक्तता मिळते आणि अशक्य गोष्टी साध्य करण्यासाठी नामाची गरज असते आणि कर्मबंधनातून सुटका होण्यासही आपल्याला या नामामुळे मदत मिळते। गगनापेक्षाही मोठं हे नाम आहे आणि श्री स्वामी समर्थ मंत्र जर आपण जपला, अहोरात्र जपला तर स्वामी महाराज आपल्याला जपत असतात। कारण स्वामी नेहमी म्हणतात जो माझं नाव जपतो त्याला जपण्याची जबाबदारी ही आम्ही स्वतःवर घेत असतो। त्याला जपण्याची जबाबदारी आम्ही स्वतःवर घेत असतो। आता स्वामींच्या 11 माळा जप आपल्याला करायच्या आहे। आता 11च माळा जप का करायच्या? 1 माळ जप केल्याने काय होतं तर 11 माळा जप कशासाठी तर पहिली माळ ही गुरुसाठी, दुसरी मातेसाठी, तिसरी पित्यासाठी, चौथी पितरांसाठी, 5वी काम, 6वी क्रोध, 7वा लोभ, 8वी मोह, 9वा मद, 10 मत्सर आणि फक्त 11वी माळ ही स्वतःसाठी असते। कारण आपली पायरी ही 11वी आहे आणि गुरुपासून अनुक्रमे प्रत्येक माळ त्यांच्या चरणी अर्पण करत करत जावं लागतं आणि नंतर आपले कामं होतात। कारण षड्रिपू आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये बाधा आणण्याचे काम करत असते आणि ह्या बाधांपासून सुटका होण्यासाठी पहिल्या 10 माळी आपल्याला जपायच्या असतात आणि 11वी माळ खऱ्या अर्थाने आपल्या स्वतःसाठी असते। आणि जो भक्त 11 माळा जप करत असतो त्याची आपोआपच या सगळ्या गोष्टींपासून सुटका होत असते आणि माता, पिता, गुरु यांचा सगळ्यांचा आशीर्वाद मिळत असतो। आणि जो भक्त अशा प्रकारे रोज 11 माळा जप करेल त्याची नौका आम्ही स्वतः चालवतो आणि त्याला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढण्याचं कामही आम्ही स्वतः करतो। स्वामी भक्त हो,
अशा प्रकारे स्वामी महाराजांनी तारक मंत्र, 11 माळी जप आणि स्वामी चरित्र सारामृत का वाचायचं आहे याचं महत्त्व सांगितलं. आता तुम्ही जो अंक निवडला आहे ती सेवा तुमच्या वाट्याला आलेली आहे. तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही त्या सेवेचा स्वीकार करा आणि ती सेवा करायला सुरुवात करा. बघा, तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याचा तुम्ही स्वीकार करणार आहात की नाही करणार हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.